मित्रांनो बघा, तुमच्या समोर आता इंडियाचा मॅप आहे. या वर्षीचा एक ॲनालिसिस मी जे केलं 2026च्या पेपरचं, ते एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला मोस्ट प्रोबॅबिलिटी की जो मॅप बेस क्वेश्चन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंडियाचा मॅप येणार आहे. म्हणजे असं 90% तरी माझं आहे. बघा, मी तुम्हाला ब्राझीलचा मॅपसुद्धा करणार, पण 90% चान्सेस तो इंडियाचा मॅप संदर्भात आहे. आपण काय करूया की जे स्टेट आहेत इंडियामधले ते थोडे माहीत करून घेऊ याच्या अनुषंगानं. आणि बघा, अधिक काय असतं की तुम्हाला बऱ्याचदा जेव्हा मॅप बेस क्वेश्चन विचारले जातात, दोन टाईपचे क्वेश्चन असतात. एक, मॅपमध्ये तुम्हाला दिलेले जे काही ठिकाणं आहेत, जे काही स्टेट आहेत, जे काही तुम्हाला दिलेले काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथं मेन्शन करायच्या असतात. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मोस्ट वेळेस विचारतं की मेन टायटल ऑफ मॅप. तर याचं मेन टायटल आहे मित्रांनो इंडिया, आणि सब टायटल ऑफ मॅप काय आहे, पॉलिटिकल. हे त्याचं सब टायटल ऑफ मॅप आहे. म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे, काही गोष्टी खूप इझी असतात पण लक्षात घ्यायच्या असतात. चला, आता आपण थोडेसे स्टेट समजून घेऊया इंडियामधले, थोड्याशा काही गोष्टी वरून सुरुवात करूया. बघा, अधिक एक थोडंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही मॅपची, तो ब्राझीलचा घ्या किंवा इंडिया घ्या, वरचं जी आपली हे असते साईड असते ती असते नॉर्थ. हे तुम्हाला कल्पना, नॉर्थ म्हणजे उत्तर साईड असते वरची, ओके रे. खालचे जो साईड असते ना मित्रांनो, ही असते साऊथ साईड, ओके. हे तुम्हाला कल्पना आहे. त्याच्यानंतर बघा, ही जी साईड असते तुमच्या हातावरची लेफ्ट हँडवर येणारी, ही वेस्ट साईड असते, हे लक्षात घ्या. आणि त्याची इंडियाची जे इकडल्या तुम्हाला राईट हँडवर येते ती तुमची ईस्ट साईड असते. म्हणून होतं कसं की जेव्हा ॲक्च्युली इथं एक थोडंसं एक्झाम्पल तुम्हाला देतो की ही नॉर्थ साईड आहे आणि त्याच्यानंतर ही वेस्ट साईड आहे. त्याच्या मधामधली जी साईड असते याला म्हणतात मित्रांनो नॉर्थन वेस्ट. बघा, मेन साईड घेऊन हे सब साईड लक्षात घेत नॉर्थन वेस्ट साईड. तशाच पद्धतीने मित्रांनो इकडली जर आपण एक म्हटलं की वरची नॉर्थ आहे आणि ही ईस्ट आहे, तर ही साईड कोणची होणार, नॉर्थन ईस्ट साईड अशी होणार, ओके. हे लक्षात घ्या. तशाच पद्धतीने ही साईड कोणती आणि ही तुम्ही करू शकता. चला, आपण थोडं स्टेटचं माहिती घेऊया. वर आपण इथं बघा, हे जम्मू काश्मीर आहे, हे लडाख आहे, आणि इथलं जे असतो ह्या डेझर्ट आहे. हा डेझर्ट कोणता आहे, कोल्ड डेझर्ट आहे. हॉट नाही, हा कोल्ड डेझर्ट म्हणतात त्याला, म्हणजे थंड, ओके. त्याच्यानंतर आता इथं बघा, इथं हिमाचल प्रदेश आहे स्टेट, इथं पंजाब आहे. त्याच्यानंतर इथं हरियाणा दिलेलं आहे मित्रांनो, हे उत्तराखंड आहे, हे न्यू दिल्ली कॅपिटल ऑफ इंडिया, ओके. त्याच्यानंतर बघा, हा जो इथं दिलेला आहे उत्तर प्रदेश, सगळ्यात मोठा लार्जेस्ट स्टेट, आणि विशेष म्हणजे आणि मोस्ट पॉप्युलेशन आहे इथं, जास्तीत जास्त पॉप्युलेशन नॉर्थन साईड. त्याच्यानंतर इथं बिहार आहे मित्रांनो. थोडंसं अधिक इकडे थोडंसं येऊ आपण मधातून सुरू आहे, हा राजस्थानचा भाग आहे, राजस्थान. याला गुजरातची बॉर्डर महाराष्ट्र इथं आहे. आणि ह्या बघा, आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्राला लागून इथं गुजरातची बॉर्डर आहे. महाराष्ट्राला लागून मध्य प्रदेश MP ची बॉर्डर आहे. महाराष्ट्रालाच लागून इथं छत्तीसगडची बॉर्डर आहे. महाराष्ट्राला लागून इथं तेलंगणाची बॉर्डर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राला लागून इथे कर्नाटकाची बॉर्डर आहे, कर्नाटक आहे. अगदी इथं गोवासुद्धा आहे की नाही. त्याच्या पद्धतीनं थोडंसं इथं जर अधिक लक्षात घेतलं, बघा, महाराष्ट्र इथं कर्नाटका, हा तेलंगणा, आंध्र प्रदेश, इथं केरला, आणि इथं तामिळनाडू, ओके. लक्षात ठेवा, म्हणजे महाराष्ट्राला लागून अगदी गोवा इथे बाजूनं, हा कर्नाटका. अधिक एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या मित्रांनो, इथं मला तुम्हाला सांगायची आहे की बघा, दमण बऱ्याचदा विचारलं जाते. दमण इथं दिलेलं आहे, दमण हे दीव आहे, हे दमण आहे. गुजरात लागून, महाराष्ट्राला अगदी लागून आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण इकडे आलो तो ओडिसामध्ये चिल्का लॅक बऱ्याचदा विचारलं जाते. चिल्का लॅक म्हणजे इथं दिलेलं असते ओडिसामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं इकडे येऊ मित्रांनो, इथं बघा आसाम दिलेलं आहे तुम्हाला. अरुणाचल प्रदेश असं आहे, हे आसाम आहे, हे मणिपूर आहे, हे मिझोराम आहे, हे त्रिपुरा आहे, ओके. आणि हा जो पार्ट आहे हा सिक्कीम आहे मित्रांनो, सिक्कीम दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं थोडंसं जर इथं वेस्ट बेंगॉल आहे, इथं आपण इथं म्हणतो इथं झारखंड आपल्याला दिलेला आहे. तर हे जर थोडंसं आपण इथं लक्षात घेतलं मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला असा एक इंडियाचा मॅप आहे. काहीही कठीण नाही आहे मित्रांनो, थोडं समजून घ्या. बघा, इथं लक्षद्वीप इथं दिलेलं आहे, आयलँड लक्षद्वीप, ओके. त्याच्यानंतर बघा, आणि इंडियाच्या या वेस्ट साईडला इथं जो आहे तो अरेबियन सी दिलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की थोडंसं इकडे जर आलो आपण, तर इथं बघा बे ऑफ बेंगॉल, बंगालचा उपसागर ज्याला म्हणतो बे ऑफ बेंगॉल. आणि साऊथ साईडला इथं बघा आपल्याला इंडियन ओशन दिलेलं आहे. साऊथ साईडला, या साऊथ साईडला इंडियन ओशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथे आपल्याला दुसरा आयलँड आहे अंदमान निकोबार आयलँड इथं दिलेला आहे मित्रांनो. या पद्धतीनं थोडंसं इंडियाचा मॅप थोडा लक्षात घ्या. या मॅपवरून बऱ्याच काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे, तेवढी गोष्ट समजून घ्या, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि मॅपची तुमची माहितीसुद्धा होऊन जाईल. चला मित्रांनो, तुम्हाला परीक्षेकरता बेस्ट ऑफ एफर्ट्स आणि मोर दॅन पॉसिबिलिटी आहे की इंडिया मॅप. थँक्यू.